तुम्हा सगळ्यांना दहीकाला महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि राजप्रकाशदादा यांनी मला आज तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी दिली। इतका मोठा हा महोत्सव इथे साजरा होतोय, याबद्दल जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। खरं तर कोविडच्या काळात 2 वर्ष आपण दहीकाला दहीहंडी उत्सव साजरा करू शकलेलो नव्हतो, त्यामुळे आज या वर्षी 2 पटीने जास्त उत्साह दिसतोय की नाही? कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय, कारण आज पुन्हा एकदा 2 वर्षाच्या या विश्रांती नंतर आपण जमलेलो आहोत आणि इतक्या भव्य स्वरूपात दहीकाला महोत्सव साजरा करतोय। आलेल्या सर्व गोविंदा पथकांना खूप साऱ्या शुभेच्छा। काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या, साथ द्या, मदत करा, कोणालाही इजा होऊ देऊ नका। तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक मात्र जोरदार उत्सव साजरा करा, अशी तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देते। आणि मला सांगा, इथे हिरकणी ग्रुप आहे, महिला गोविंदा पथकाचा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। आणि इथे नव महाराष्ट्र महिलांचा गोविंदा पथक आलेला आहे, जोरदार टाळ्या। आणि अर्थातच आपले सगळे गोविंदा सुद्धा आलेले आहेत। तर मला सांगा, नमस्कार, मला सांगा कुठल्या गाण्यावर नाचायचंय सगळ्यांना? गोविंदा आला रे आला। मी तुम्हाला ऑप्शन 2 मिनिटं दादा, काय विघ्नहर्ता ग्रुप साठी जोरदार टाळ्या। तुमचं नाव दाखवा। दुर्गानगर गोविंदा पथकांसाठी जोरदार टाळ्या। तर गोविंदा MZ, अरे वा, पिल्ले प्रतिष्ठानसाठी जोरदार टाळ्या। पाटला देवी प्रतिष्ठानसाठी जोरदार टाळ्या। ओंकारेश्वर साठी जोरदार टाळ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी। क्या बात आहे। आता बुरुम बुरुम वर नाचायचंय का केळेवालीवर नाचायचंय? केळेवाली, केळेवाली, मी चंद्र नाहीये, मी अप्सरा आहे। चला तर मग एकदा पुढचं गाणं बुरुम बुरुम, पुढचं गाणं बुरुम बुरुम लावायचंय। बुरुम बुरुम। सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आणि थोडा आराम आपण करून घ्या। या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सुर्वे, राजप्रकाश सुर्वे आयोजित मागाडाने भव्य दहीकाला महोत्सव, साई के दिवाने आहे का? बरं, आपण या ठिकाणी सोनाली जो दहीहंडी उत्सव आहे, पण पाहिलं कुठे